भिवंडी तालुका के सरौली ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्री उत्तम मुकुंद चौधरी को सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं सरौली ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 30 अप्रैल 2024 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर के अध्यक्षता में व ग्राम सेवक सुभाष आहेर के प्रमुख उपस्थिति में सरपंच पद के उम्मीदवार सोनम संतोष पाटिल, नीलम दिनेश पाटिल, राज दिनकर ठाकरे, अश्विनी रंजित पाटिल ने सरपंच पद के लिए अपनी उम्मीदवारी अर्ज दाखिल की, जिसमें अश्विनी रंजित पाटिल व नीलम दिनेश पाटिल ने अपनी उम्मीदवारी अर्ज वापस लिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि सोनम संतोष पाटिल व राज दिनकर ठाकरे के बीच चुनाव किया गया, जिसमें राज दिनकर ठाकरे को 8 वोट मिले और सोनम संतोष पाटिल को 7 वोट मिले। तो वहीं राज दिनकर ठाकरे को 1 वोट ज्यादा मिलने की वजह से अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर द्वारा श्री राज दिनकर ठाकरे को सरौली ग्राम पंचायत का सरपंच घोषित किया गया। तो वहीं राज दिनकर ठाकरे को सरपंच घोषित होते ही उनके समर्थकों ने गाजे बाजे के साथ पटाखे फोड़कर व मिठाई बांटकर खुशियां मनाई। तो वहीं आगे हम आपको बता दें कि नवनिर्वाचित सरपंच राज दिनकर ठाकरे को कांग्रेस थाने जिला अध्यक्ष व DY फाउंडेशन के संस्थापक श्री दयानंद जी चोरघे, विनोद ठाकरे, सचिन ठाकरे, कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटनीस वीरेंद्र दयानंद चोरघे, युवा सेना के प्रभुदास नाइक, नितेश चौधरी, नीलेश चौधरी, ग्राम पंचायत सदस्य भीमराव चौधरी, संध्या नितेश चौधरी, भाविका शिवनाथ ठाकरे सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी तथा सरौली व सरौली पाड़ा तथा ठाकुर पाड़ा के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच राज दिनकर ठाकरे को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच राज दिनकर ठाकरे ने सभी लोगों का आभार माना। 30/4/2024 रोजी ग्रामपंचायत सरौली येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केली होती। सकाळी 10 ते 11 या वेळेत नामनिर्देशन पत्र घेण्यात आले। त्यानंतर 11 ते 11:30 छाननी झाली। 11:30 ते 12 मागे घेण्याची वेळ होती। सकाळी मुदतीत 10 ते 11 वाजेच्या दरम्यान 4 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले। पहिलं नामनिर्देशन पत्र होतं सौ सोनम संतोष पाटील, दुसरं नामनिर्देशन पत्र नीलम दिनेश पाटील, तिसरं अश्विनी रंजित पाटील, चौथं नामनिर्देशन पत्र राज दिनकर ठाकरे। चारही नामनिर्देशन पत्रासोबत लावलेल्या कागदपत्राची छाननी करण्यात आली आणि चारही अर्ज हे वैध ठरवण्यात आले। सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत। सौ नीलम दिनेश पाटील, सौ अश्विनी रंजित पाटील। तर 2 उमेदवार शिल्लक होते, राज दिनकर ठाकरे आणि सौ सोनम संतोष पाटील। कोरम पूर्ण झाल्यानंतर विशेष सभेत सुरुवात करण्यात आली। सर्व मान्य सदस्यांच्या यांच्या मागणीनुसार गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले। तर ते मतदान सुरळीत पार पडल्यानंतर आम्ही मतमोजणीला सुरुवात केली। मतमोजणीमध्ये श्री राज दिनकर ठाकरे यांना 8 मतं मिळाली, सौ सोनम संतोष पाटील यांना 7 मतं मिळाली, नोटाला 0 मत मिळालं। श्री रतन नारायण चौधरी यांनी फेरमोजणीची मागणी केल्यामुळे आम्ही पुन्हा सर्व मतपत्रांची फेरमोजणी केली। त्यामध्ये देखील श्री राज दिनकर ठाकरे यांना 8 मतं मिळाली आणि सौ सोनम संतोष पाटील यांना 7 मतं मिळाली, नोटाला 0 मतं मिळाली। तर मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बड़गुजर असे जाहीर करतो की सरौली ग्रामपंचायत येथे श्री राज दिनकर ठाकरे यांची सरपंचपदी निवड झाली। त्यांना खूप शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन करतो। त्यांनी आपलं ग्रामपंचायतीचं नाव रोशन करावं आणि त्यांनी जास्त कामं कशी करावीत आणि जास्त निधी कसा मिळेल त्यासाठी त्यांनी करावे। त्यांना माझ्या खूप शुभेच्छा, पुन्हा अभिनंदन, धन्यवाद।
आज सरवली ग्रामपंचायतची सरपंचाची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना 8 मते मिळाली आणि समोरची अपोजिट जी उमेदवार होती सरपंच पदासाठी त्यांना 7 मते मिळाली। खऱ्या अर्थाने सरवली ग्रामपंचायत मध्ये 2021 मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी आणि माझे बंधू विनोद ठाकरे, त्याच्यानंतर दिनकर ठाकरे, आमचे माजी सरपंच तुळशीराम पाटील, माजी पंचायत समितीचे गणेश चौधरी, माझे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रभाकर पाटील, माजी सरपंच दिनकर ठाकरे, माजी सरपंच शिवनाथ ठाकरे आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी खूप मेहनत केली ते नितेश चौधरी आणि त्यांच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो। कारण ज्यावेळी 2001 मध्ये आम्ही 2021 ज्यावेळी आम्ही ही निवडणुकीचे पॅनेल ठरवलं त्या पॅनेल मध्ये सर्व 9 उमेदवार देवाच्या कृपेने म्हणजे शनी देवाच्या कृपेने आम्हाला चांगला भवित यश मिळालं। आम्ही त्या जवळपास आमच्या एकजुटीने 10 जण एकत्र होतो। आमच्याकडे 10 सदस्य होते आणि आम्ही खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आम्हाला यश मिळाला त्या वेळेला आम्ही शनी शिंगणापूरला जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि सर्व 10च्या 10 सदस्य एकत्र राहावा म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांचा आशीर्वादही घेतला। पण काही कारणास्तव आमचे आमची काही वाटाघाटी होती त्या वाटाघाटीमध्ये सर्वप्रथम संध्या चौधरी या प्रथम सरपंच झाल्या, त्याच्यानंतर सोनाली चौधरी या सरपंच झाल्या, तिसरा आमचा जो सरपंच होता ते आम्हाला भीमदादा यांना आम्हाला तिसरा सरपंच द्यायचं होतं। पण कालांतरीमध्ये ज्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये बरेचसे आमदार गुवाहाटीला पळून गेले अशा पद्धतीने आमचे ग्रामपंचायतचे बी काही 3 सदस्य अशाच पद्धतीने आमिष देऊन ते साईडला गेले। पण एक वेळ जी आहे ती गेली, पण खऱ्या अर्थाने आम्हाला शनिदेवानी पुन्हा आशीर्वाद दिला आणि त्यांच्याकडे जे 8 सदस्य होते आणि आमच्याकडे 7 सदस्य होते त्याच्यापैकी एकाला आशीर्वाद शनिदेवानी दिला आणि आज आमच्याकडे आमच्या परड्यामध्ये 8 सदस्य आमचे निवडून आले आणि जी सत्ता आमची होती ती सत्ता आम्ही पुन्हा घेतली आणि पुढच्या म्हणजे जवळपास थोड्याच दिवसामध्ये आमचे शनिदेव अजून जे काही आमचे सदस्य होते त्यांना सुद्धा आशीर्वाद देतील आणि येणाऱ्या काळाने त्यांनाच ती जी एका सदस्याला जी सद्बुद्धी दिली शनिदेवानी त्या शनिदेवांनी जशी त्यांना सद्बुद्धी देऊन त्यांना आशीर्वाद दिला असाच आशीर्वाद आमच्याकडनं अजून 2 शीट त्यांच्याकडे आहे, त्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणजे पुढच्या वेळेला आमच्यासोबत जो काही समीकरण आहे तो आमच्या पद्धतीने आमचा राहील। आणि आजच तुम्हाला सांगतो सामायिक परीक्षा झाली, आता 20 वर्ष या परीक्षेमध्ये कोणाला पास होऊन देणार नाही एवढा शब्द दयानंद चोरगे इथे देतो। त्याच्यामुळे माझे सरवली आणि ठाकूरपाड्याच्या मतदारांना मला आव्हान की 20 वर्ष ही सत्ता जाऊन देणार नाही एवढं आश्वासन मी तुम्हाला आज या ठिकाणी देतो। जे घडलं ते घडलं, ती वेट वाईट होती, त्या वाईट वेळामध्ये एखादा व्यक्ती तिकडे गेला पण त्याचं काय म्हणजे आता आपण ते बोलू नये, पण बरेचसे काही गोष्टी केल्या असतील पण काय त्यांना दुःख झालं असेल त्यावेळेला आम्हाला काही दुःख झाला ते आम्हाला माहिती आणि आता त्यांना काही दुःख होत असेल ते त्यांना आता माहिती। जेणेकरून कुठलीही सत्ता बसू दे कुठलीही, पण ती सत्ता जी आहे ती पारंपरिक चालू द्या। माझ्याकडे पण मागच्या वेळेला 6 सदस्य होते, माझ्याकडे पण सुभाष ठाकरे हा माझ्या संपर्कात होता, पण मी सुभाष ठाकरेला सांगितलं, दीपक ठाकरे माझ्या संपर्कात होता, पण मी एक स्वार्थी नसून मी एकदम अत्यंत मला माहिती आहे की तुम्ही लोकांनी कुठेतरी शक्ती घेतलेल्या आहेत, नका तुमचा कार्यकाळ तुम्ही पूर्ण करा पण पुढच्या वेळेला आपण एकत्र मिळून जी सत्ता आणू ही माझी कुवत होती त्या वेळेला, पण मी ते काही केलं नाही आणि येणाऱ्या काळात मी हे काही गोष्टी करणारही नाही। पण आज जे केलं हे माझे कुठे जाऊ नये माझे होते म्हणून मी माझ्या पद्धतीने जे काही मी जर तुम्ही नसतं केलं तर मी नसतो केलो, तुम्ही केलं म्हणून मी हे केलं। आणि आज खरं तर धन्यवाद देतो मी खरंच नितेश चौधरी आणि राज ठाकरे
की यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे जे तटस्थ आतापर्यंत राहिलेले भीम चौधरी, गणेश दादा, रणजित पाटील, शिवनाथ ठाकरे यांना मी खऱ्या अर्थाने सोनाली झाली यांना धन्यवाद देतो की त्याही जागेवर राहिलेले आहेत। मी नेहमी सांगितलं त्यांना आपले 7 लोक एकत्र राहा, आपण 20 वर्ष सत्ता येऊन देणार नाही, पण 7 पैकी कोणी एक तर कोणी त्यांनी घेतले घेऊ दे, तुमच्यापैकी कोणी जाऊ नये हीच माझी एक तुम्हाला विनंती। 7 एकत्र राहा, देव नक्कीच आशीर्वाद देईल आणि आजच्या क्षणी देवाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे। खऱ्या अर्थाने आज उद्या कामगार दिवस, महाराष्ट्र दिवस आणि त्या दिवसाच्या अगोदरच आपल्याला ही चांगल्या पद्धतीने कॉल या महाराष्ट्र आपल्या ठिकाणी या ग्रामपंचायत मध्ये दिलेले आहे। मी माझे सर्व ग्रामपंचायत सदस्यांना आणि नवनिर्वाचित सरपंच राज ठाकरे यांना माझी विनंती आहे की जे काही असेल ते आजचे कामं पूर्ण करून घ्या। उद्यापासून जितका काल आपल्याकडे आहे तितका काल या ग्रामपंचायतीतील सर्व नागरिकांना द्या आणि जे काही निधी आपल्याला आणता येईल तेवढी आणा। कुठल्याही प्रकारे नागरिक आपल्याकडे कुठल्याही प्रकारे बोट दाखवणार नाही एवढी हिंमत ठेवा। 20 वर्ष तुम्हाला कुठे जाऊन देणार नाही। धन्यवाद। Okay.